नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नल इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात जेव्हा उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळी आपण बघितलं की केंद्र आणि राज्य सरकारमधले आर्थिक संबंध जे होते ते अतिशय तणावपूर्वक झाले होते. त्या संबंधितल्या चर्चा सुरू होत्या. जसं की महसुलाचा कराचा वाटा जो केंद्राकडून राज्य सरकारकडे येतो, तो पूर्ण येत नाहीये किंवा तो वेळेत येत नाहीये, अशा चर्चा त्यावेळेस सुरू होत्या. त्यानंतर आपण बघितलं की पश्चिम बंगाल असू देत, मग तमिळनाडू असू देत, केरळ असू देत, अशा विविध राज्यांमधून सुद्धा अशा प्रकारचा जो नाराजीचा सूर होता केंद्राकडून येणाऱ्या या वाट्याबद्दल, तो उमटताना आपण अनेक वेळा बघितला. या सगळ्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात मुंबईत एक अतिशय महत्वाची बैठक झाली, ज्याच्यामध्ये वित्त आयोगासोबत ही बैठक करण्यात आली, राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींसोबत. आणि फक्त पक्षांच्याच नाही, राज्यातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींसोबत ही मीटिंग करण्यात आली. आणि या बैठकीत एक अतिशय महत्वाची मागणी अशी करण्यात आली की केंद्राकडून राज्याला जो महसुलाचा वाटा येतो तर तो वाढवण्यात यावा. तर ह्या बैठकीला उपस्थित असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी म्हणजेच माकपचे नेते अजित अभ्यंकर आज आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत. या बैठकीत नक्की काय काय झालं आणि कोण काय म्हणालं आणि काय मागणी नक्की करण्यात आली, हे सगळं तर आपण जाणून घेऊच यात. पण मला वाटतं आपण बेसिक पासून सुरुवात करूयात. आणि त्यासाठीचा माझा पहिला प्रश्न आजचा तुमच्यासाठी हा आहे की वित्त आयोगासोबत ही बैठक झाली असं आपण म्हटलं, तर वित्त आयोग म्हणजे काय आणि त्याचं नेमकं काम काय असतं? वित्त आयोग हा एक घटनात्मक आयोग आहे. म्हणजे दर 5 वर्षाने घटनेच्या कलम 280 प्रमाणे एक कमिशन, एक आयोग राष्ट्रपती नेमतात. त्याचं काम असं असतं की केंद्र काही कर गोळा करतं आणि राज्यांकडे पण कराचे अधिकार आहेत. आणि घटनेच्या 7व्या शेड्यूल प्रमाणे त्यांच्याकडे जबाबदाऱ्यांचं पण वाटप केलेलं आहे की हे विषय केंद्राचे आहेत, हे विषय राज्यांचे आहेत आणि हे काही विषय सामायिक आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये असं होतं की केंद्र सरकारची कर गोळा करण्याची जी क्षमता, म्हणजे अधिकार जे त्यांचे आहेत, ते अधिकार हे जास्ती आहेत. म्हणजे त्यांची कर गोळा करण्याची ज्याला आपण संख्यात्मक ज्याला म्हणतो मान, हे खूपच मोठं आहे. आणि त्या मानाने त्यांच्या जबाबदाऱ्या, खर्चाच्या जबाबदाऱ्या या तुलनेने कमी आहेत. आणि राज्यांच्या बाबतीत बरोबर उलट आहे. त्यांच्याकडे कराच्या ज्या क्षमता आहेत किंवा जेवढे कर गोळा होऊ शकतात त्या मानाने त्यांच्या जबाबदाऱ्या खूप जास्ती आहेत. आता त्याच्यामध्ये 73व्या 74व्या घटना दुरुस्तीमुळे पुन्हा स्थानिक सरकार ज्याला म्हणतो आपण, ग्रामपंचायती, महानगरपालिका यांचा पण त्याच्यामध्ये आता अधिकृत सरकारची 3री लेवल म्हणून समावेश झालेला आहे. तर वित्त आयोगाचं काम असं असतं की वित्त आयोगाने राष्ट्रीय पातळीवरती जे कर गोळा करतं केंद्र सरकार, त्यातला किती वाटा हा सर्व राज्यांना मिळून द्यावा, म्हणजे याला व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो आपण. आणि दुसरं, आता एकदा राज्यांचा वाटा ठरला की त्या राज्यांना, म्हणजे प्रत्येक राज्याला किती त्यातली रक्कम मिळावी आणि ती का मिळावी, त्याचं तत्व काय. म्हणजे अमुक राज्यालाच अमुक द्यावी, तमुक राज्याला तमुक द्यावी असं काही ते ठरवू शकत नाही. ते असं ठरवू शकतात की या तत्वावरती मिळावी आणि मग त्या तत्वानुसार त्या राज्याला जी मिळेल ती तशी मिळत जाते. अर्थात याच्यामध्ये राज्यांनी पुन्हा मग खाली जे लोकल गव्हर्नमेंट्स आहेत त्यांच्यापर्यंत पण तो निधी कसा पोचवावा याच्याबद्दल सुद्धा काही मार्गदर्शक सूचना हे वित्त आयोग करत असतो. आणि वित्त आयोग याच्याबरोबर काही ग्रँट्स आणि लोन्स अँड ऍडव्हान्सेस हे सुद्धा कसे दिले जावेत केंद्र सरकारकडनं याच्याबद्दल सुद्धा काही शिफारसी करत असतं. आणि वित्त आयोगाच्या ज्या शिफारसी असतात, तो जो अहवाल असतो तो सरकारकडे दिला जातो. सरकार तो संसदेसमोर ठेवतं, त्याच्यातल्या काही शिफारसी मान्य करतं, काही करत नाही. आणि मग तो संसदेमध्ये त्या शिफारसींसहित, म्हणजे सरकारच्या ज्या काही स्वीकारल्या न स्वीकारल्या त्याच्या सहित तो मान्य होतो आणि त्या लागू होतात. म्हणजे पुढच्या आता कसं आहे, हा जो वित्त आयोग आहे तो 16वा वित्त आयोग आहे. अरविंद पानगरिया आहे त्याचे अध्यक्ष आहेत. आणि पुढच्या 5 वर्षासाठी म्हणजे 26 पासून जे वित्त वर्ष सुरू होईल त्याच्यासाठी शिफारसी यांनी कराव्यात अशी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. हा म्हणजे वित्त आयोगाची एक ब्रॉड पार्श्वभूमी आहे. ओके. मग आता ही जी मुंबईत बैठक झाली, ज्याला तुम्ही सुद्धा उपस्थित होतात, तर ही बैठक नेमकी कशासाठी होती आणि तिथं काय काय चर्चा झाली? या वित्त आयोगाचं त्याची कार्यपद्धती अशी असते की ते प्रत्येक राज्यामध्ये आणि राज्यातल्या सुद्धा काही महत्वाच्या शहरांमध्ये देशातल्या ते जातात. मग तिथले राजकीय पक्ष असतील, तिथलं सरकार असेल, तिथल्या लोकल बॉडीज म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणतो त्यांचे प्रतिनिधी असतील, अगदी चेंबर ऑफ कॉमर्स असेल किंवा इतर कोणीही नागरिक किंवा कुठल्याही नागरिकांच्या अशा संस्था, संघटना
की ज्या याच्याबद्दल काही सांगू इच्छितात, मांडू इच्छितात, त्या सगळ्यांना ते उपलब्ध, अर्थात त्यांच्या वेळापत्रकानुसार काही वेळ देतात आणि त्यावेळेला त्यांचं म्हणणं ऐकतात. आणि अगदी नागरिक स्वतः सुद्धा, त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा त्यांचे काही सूचना म्हणणं असेल तर ते मांडू शकतात. ओके. अशा पद्धतीनं सगळीकडून सूचना घेऊन ते त्यांच्या शिफारसी हे निश्चित करत असतात. तर काल परवा मुंबईमध्ये जे झालं त्याच्यामध्ये विविध महाराष्ट्रातले जे असे राजकीय पक्ष असतील, सरकार असेल, स्वतः मगाशी मी सांगितलं लोकल बॉडीज असतील, त्या सगळ्यांच्या प्रतिनिधींना त्यांनी असे वेळेचे काही विशिष्ट वेळ ठेवलेली होती, 2 तासासाठी स्लॉट दिलेले होते आणि त्यामध्ये येऊन आम्ही ते मांडलं. अर्थात मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रतिनिधी माझ्याबरोबर सुभाष जाधव म्हणून होते. आम्ही दोघांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे ते मांडले. त्याचप्रमाणे इतरही पक्षाचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. म्हणजे हे परवाच्या मीटिंग मधलं म्हणशील तर हे परवाच्या मीटिंग म्हणजे काय, त्याला हिअरिंग म्हणूया आपण, झालं. बरोबर. ओके. सो मग आता तुम्ही म्हणालात की तुम्ही माकपची मागणी ह्यावेळेस मांडली, तर ती मागणी नक्की काय होती? हा, आता ह्याच्यामध्ये आमच्या मागण्या काय आहेत त्या सांगतानाच, म्हणजे सांगण्याबरोबरच मग त्यातले इश्यूज पण सांगायला पाहिजे. तर पहिला एक इश्यू जो मी सुरुवातीला सांगितला तो आपण लक्षात घेऊ की केंद्र आणि राज्य हे यांनी मिळून भारताचं संघराज्य बनतं. तेव्हा भारताची एकंदर संघराज्याची संकल्पना आहे ती भारतीय घटनेच्या पहिल्याच कलमामध्ये अगदी स्पष्ट केलेली आहे. इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स. ही व्याख्या, म्हणजे याचा अर्थ आपलं प्राथमिक युनिट गव्हर्नन्सचं, सरकार चालवण्याचं, एकंदर व्यवस्था चालवण्याचं, शासनाचं प्राथमिक पहिलं जे युनिट आहे ते राज्य सरकार आहे. आणि राज्यांच्या अंतर्गत म्हणून स्थानिक सरकार पण आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. आणि यांचा संघ म्हणजे भारत आहे. म्हणजे याचा अर्थ जनतेच्या प्रती, जनतेला सगळ्यात जवळचं असलेलं सरकार, जास्त जबाबदार सरकार, आणि म्हणून जास्त जबाबदारी असलेलं सरकार हे राज्य सरकार आहे. केंद्र सरकार ह्या सगळ्याचा समन्वय साधणारं सरकार आहे. आणि देशाची म्हणून जी काही खाती किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बद्दलची भूमिका असेल ते भारत सरकार, म्हणजे डिफेन्स असेल, परराष्ट्र संबंध असतील, किंवा एकंदर सगळ्या व्यवस्थांचं अंतिम नियंत्रण ज्याला म्हणतो, बँकिंग व्यवस्था, इन्शुरन्स आहे, पैसा आहे, मनी सप्लाय आहे, म्हणजे या सगळ्याच गोष्टीचा हे केंद्र सरकारचं काम आहे. ही मूलभूत अपेक्षा आहे की घटनेच्या 7व्या शेड्यूलमध्ये ती दिलेली आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं की जेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वित्त आयोगाकडे काय मागायचं हे जेव्हा म्हणतो त्यावेळी ही एक भूमिका असते की सगळ्यात जबाबदार आणि जनतेच्या सगळ्यात जवळचं सरकार, आणि म्हणून लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ज्याला डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता ते राज्य सरकार आहेत. आणि ती राज्य सरकार बळकट झाली पाहिजे, त्यांची वित्तीय क्षमता वाढली पाहिजे, तर एक लोकशाही पद्धतीनं चांगला कारभार हा चालू शकेल. कारण मध्ये सरकार बरोबर खर्च करतंय की नाही, त्यांच्या विकास योजना चांगल्याच चालल्यात, त्यांच्यावर लोक काहीतरी म्हणू शकतात, त्याच्यात हस्तक्षेप करू शकतात आणि सरकारला जबाबदार धरू शकतात. ही एक व्यापक राजकीय भूमिका आहे की जे भारतीय घटनेचा आत्मा आहे, हे सगळ्यात पर्यंत आपण लक्षात, त्याच्याशी सुसंगत हे सगळं वित्तचं वाटप झालं पाहिजे, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे. पण असं दिसतं की गेल्या 10 वर्षात जास्ती करून, आणि खरं म्हणजे त्याच्याही आधीपासून, राज्यांचे अधिकार आणि राज्यांना दिला जाणारा पैसा याच्याबद्दल सातत्याने कंजूसी केली जाते, किंवा त्यांची कोंडी केली जाते, किंवा त्यांना सातत्याने केंद्रावरती अवलंबून राहावं लागेल अशा प्रकारची सगळी योजना केली जाते. मोदी सरकारच्या काळामध्ये हे त्याच्या टोकाला गेलेलं आहे. म्हणजे आता मी त्या चर्चेत जात नाही, पण एक उदाहरण सांगून आपल्या मुख्य मुद्द्याकडे येतो की राज्यपाल म्हणजे प्रत्यक्ष सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असल्यासारखं काम करतात. हे आता मी म्हणत नाहीये, तर स्वतः सुप्रीम कोर्टने तामिळनाडूच्या राज्यपालांचा आणि केरळच्या राज्यपाल आता ते आहेत त्यांच्याबद्दल पण आदेश येईल, म्हणजे त्यांना अक्षर चपरात मारलेली आहे. आणि याच्याबद्दल या मोदी सरकारला वाटत नाही, त्या राज्यपालांनाही त्यांनी काही केलं नाही, ते राज्यपाल जागच्या जागी आहेत. म्हणजे थोडक्यात त्यांना संदेश आहे की तुम्ही असंच करत राहा, सुप्रीम कोर्ट काय 4 वेळा ओरडेल गप्प बसेल. हे सगळं मनामध्ये आहे आणि या पार्श्वभूमीवरती आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. इतर अनेक जे लोकशाहीवादी पक्ष आहेत तेही अशा मागण्या करतात. आमची पहिली मागणी अशी आहे की केंद्र सरकारचा जो कर महसूल आहे त्या कर महसुलापैकी 50% वाटा
हा राज्यांमध्ये वाटला गेला पाहिजे. म्हणजे व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन, याला उभी याला आपण विभाग Right. म्हणूया, हं. ही अशी झाली पाहिजे. आता ती झाल्यानंतर मग पुढची कशी व्हावी हा पुढचा मुद्दा आहे. तर कोणी म्हणेल की मग आता किती आहे, तर 15वा वित्त आयोग जो होता त्यांनी 41% सूचना केली होती ओके आणि त्याच्या आधीचा 14वा वित्त आयोग होता त्यांची 42% होती. ओके आता आम्ही वाढवून का मागतोय, तर त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं दिसेल की जरी 41% शिफारस ही आधीच्या वित्त आयोगाने जरी केलेली असली तरी केंद्र सरकार अतिशय हुशारीने, म्हणजे वाईट अर्थाने हुशारीने, अतिशय म्हणजे कपटीपणाने आपण म्हणूया, एक कारस्थान राज्य सरकारांच्या विरुद्ध हे मोदी सरकार करत आलेले आहे. आणि ते असं की त्यांनी काय केलं, केंद्राचे जर कर वाढले तर साहजिकच 41% वाटा राज्यांना जाणार, बरोबर मग तो द्यावा लागू नये याच्यासाठी त्यांनी अशी एक आता मखलाशी केलेली आहे की ते कर वाढवताना सेस आणि सरचार्जेस या रूपामध्ये वाढवतात. तर सेस म्हणजे काय, तर कर तो करच आहे, हे दोन्ही करच आहे. पण एखादा कर जेव्हा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी, हेतूच्या नावाने गोळा केला जातो, तेव्हा त्याला घटनेमध्ये सेस असं नाव दिलेलं आहे. हे जे सेस आणि सरचार्जेस असतात ते या डिव्हिजिबल पूल ज्याला म्हणतात, म्हणजे वाटप ज्याचं होतं त्या वाटपाचा भाग होत नाहीत. राईट जेव्हा हे मोदी सरकार सत्तेवर आलं त्यावेळेला, म्हणजे त्याच्या थोडंसं अधिक 2 वर्षाचा आकडा घेऊया आपण, हा वाटा म्हणजे सेसचा वाटा केंद्राच्या एकूण कर उत्पन्नामध्ये 9% होता. 2021 मध्ये हा वाटा 20%च्या पुढे गेला आणि आता तो त्याच्यानंतर थोडासा कमी झालेला आहे, परंतु तो जवळजवळ 15% 15 किंवा 16% आता आहे. म्हणजे हे कसा प्रकार आहे हा, थोडक्यात सांगायचं म्हणजे एक मुलगा आहे छोटा, तो बाबांच्याकडे, त्याला माहिती आहे की त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये पैसे असतात, म्हणून तो काय चॉकलेट आहे तिथं, ते चॉकलेट त्या चॉकलेटवरून खिशाला हात लावतोय, तर ते बाबा काय करतात, ते चॉकलेट खिशातलं काढतात आणि वरच्या खिशात ठेवतात आणि म्हणतात की सांगा बघा तो पुढे काहीच नाही, तर त्याचा हात वरच्या खिशात पोचू शकत नाही. म्हणजे राज्य सरकारांना इतकं मूर्ख बनवण्याचं काम हे केंद्र सरकार करते. त्याच्यामुळे हे जरी 41% त्यांनी सांगितलेले असले, जर तुम्ही सेसची रक्कम करच आहे ना, आता तुम्ही पेट्रोल घेता त्यावेळेला तुम्ही हा जो ऑइल सेक्टर डेव्हलपमेंट बोर्ड याच्यासाठी एक तो सेस आहे, त्याच्यामध्ये एक वन ऑफ द सेस तो आहे 10 ते 20 या 10 वर्षातली आकडेवारी कॅगने तपासली. त्याच्यावरती असं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय की तुम्ही सेस गोळा करता ते करत होतो, तुमचा अधिकार, त्यात का मी काय बोलू शकत नाही, पण 1,28,000 कोटी रुपये जे तुम्ही या विशिष्ट सेसच्या नावाने गोळा केले ते त्या अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर सुद्धा केले नाहीत. म्हणजे काय करतात, त्या नावाने घेतात, ऑइल डेव्हलपमेंट करायचे आहे, शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे किंवा अमुक अमुक क्षेत्राचा विकास करायचा आहे म्हणून आम्ही सेस घेतो, म्हणून तो राज्यांना दिला जात नाही आणि मग त्या हेतूसाठी तरी वापरला जातो का, तर तोही वापरला जात नाही. आणि मी म्हणत नाही, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा हा रिपोर्ट आहे, त्यांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. तर म्हणजे त्यावेळी जरी 41% त्यांनी सांगितलेलं असलं तरी या सेस हा जर तुम्ही केंद्र सरकारच्या ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू मध्ये जर मिळवला, आणि तो आहेच त्यांचा भागच आहे, तर ऍक्च्युअली हे डिस्ट्रीब्युशन 32% झालेलं आहे. म्हणजे घास असा खाता येत नाही म्हणून असा खायचा, असा प्रकार हा केंद्र सरकार करते आणि राज्यांना मूर्ख बनवते, सगळ्या कायद्याला मूर्ख बनवते. म्हणजे जसं राज्यपालांच्या माध्यमातून करत होतो तसाच प्रकार हा चालू आहे. म्हणून आम्ही सांगितलं हा वाटा पहिली गोष्ट 50% केला पाहिजे. दुसरं आम्ही असं सांगितलं की सेस आणि सरचार्जेस हे जर त्या विशिष्ट हेतूसाठी वापरले गेले नाहीत त्या वर्षामध्ये, तर पुढच्या वर्षी तो सेस ची पूर्ण रक्कम ही एकतर त्या डिव्हिजिबल पूल मध्ये टाका, नाहीतर सरसकट सगळे सेस आणि सरचार्जेस डिव्हिजिबल पूल मध्ये टाका. अशा प्रकारची आम्ही सूचना केलेली आहे. आता राज्य सरकारांचे जे कराचे अधिकार आहेत ते खूप सीमित झाले तर जीएसटीमुळे. तर जीएसटीला वाटा त्यांना मिळतो बरोबर आहे, परंतु राज्यांना स्पेसिफिक आपल्या राज्याची परिस्थिती आहे म्हणून आपण अमुक एक कर लावावा हे त्यांचं स्वातंत्र्य गेलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना कराचं उत्पन्न वाढवायला राज्याच्या गरजेप्रमाणे हा स्कोप नाहीये. असलाच तो व्हॅट मध्ये आहे, फक्त व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, की जो काही विशिष्ट वस्तूंवरती आज लागतो, जसं पेट्रोल डिझेलवरती वगैरे आहे. तर एनिवे, तर ही आमची एक महत्वाची मागणी आहे
दुसरी आम्ही एक अतिशय महत्वाची मागणी याच्यामध्ये केलेली आहे, ती म्हणजे जी लोकल गव्हर्नमेंट्स आहेत, या लोकल गव्हर्नमेंटसाठी या 50% व्यतिरिक्त ओके 7% रक्कम लोकल गव्हर्नमेंटसाठी म्हणून दिली पाहिजे. म्हणजे राज्यांना द्यायची ऍडिशनल, आणि विथ द कंडिशन की तुम्ही त्यांना दिली त्यांना पाहिजे. दिली का दिली पाहिजेत? लक्षात घ्या, आज अर्बनायझेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात 50% तर आपण महाराष्ट्रात तर पोहोचलेलोच आहोत. बरोबर देशही आता ऑलमोस्ट 50% आहे. काय अर्बन लाईफ क्वालिटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा बोजवारा उडालेला आहे. बरोबर त्यानंतर ड्रेनेज सिस्टीम, या नद्यांमध्ये आणि- सगळं गटार आपण सरळ सरळ सोडतो आहोत आणि खालच्या गावांचं पाणी हे दूषित करतोय. आज देशातल्या माझ्या मते 90% नद्यांचं पाणी तुम्ही डायरेक्टली पिऊच शकत नाही, म्हणजे मराल असं तुम्ही पाहिलं तर अशी परिस्थिती आहे. शक्यच नाही म्हणजे ही नद्यांची परिस्थिती, कारण गटार म्हणजे शहर आहेत त्याला खाली, दुसऱ्या बाजूला आरोग्याचे प्रश्न आहेत, त्या प्रदूषणामुळे निर्माण झालेले, वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न आहेत, राहत्या म्हणजे एकंदर कंजेशन ज्याला आपण म्हणतो, झोपडपट्ट्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, तिथं क्राईम वाढतो आहे. ह्या सगळ्यासाठी काही नियम करणं, एक तर केले असेल तर त्याची अंमलबजावणी करणं, त्याच्यासाठी काही रचना उभी करणं, शुद्धीकरण प्रकल्प असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, प्राथमिक पातळीचं शिक्षण असेल, पैसा कुठून येणार? आता तुम्हाला असं दिसेल, मी एक आकडेवारी सांगतो की तुम्ही भारत, चीन आणि अमेरिका तिघींची जर तुलना केली की कुठल्या पातळीच्या सरकारकडे किती मॅनपॉवर आहे, म्हणजे टोटल मॅनपॉवर ऑफ द गव्हर्नमेंट ही किती आहे आणि त्यातली त्या सरकारच्या पातळीला किती आहे, याचं जर डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर मी थोडंसं ते मुद्दाम आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो. अतिशय धक्कादायक अशा प्रकारचा आकडा आपल्याला असल्याचं दिसून येईल की जर आपण समजा टॉप लेवल म्हणजे फेडरल गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो, ते भारत सरकार, केंद्र सरकार, तर त्या पातळीला अमेरिकेमध्ये त्यांच्या एकूण गव्हर्नमेंट स्टाफ पैकी 16% स्टाफ असतो, चायनामध्ये 20% असतो आणि इंडियामध्ये 33% आहे. स्टेट लेवल जर तुम्ही पाहिले, प्रॉव्हिन्सेस, तर त्या लेवलला अमेरिकेमध्ये टोटल गव्हर्नमेंट स्टाफ पैकी 23% स्टाफ त्या लेवलला आहे, चायनामध्ये 15% स्टाफ त्या लेवलला आहे, भारतामध्ये 52% स्टाफ त्या लेवलला आहे. तर राहतं तिसरी लेवल म्हणजे लोकल गव्हर्नमेंट. लोकल गव्हर्नमेंट लेवलला युएस मध्ये 61% स्टाफ आहे टोटल स्टाफच्या, चायनामध्ये 65% स्टाफ आहे टोटल स्टाफच्या, आणि भारतामध्ये टोटल स्टाफच्या फक्त 15% स्टाफ हा लोकल लेवलला आहे. आता दिस स्पीक्स माउंटन्स अबाउट. आणि ही जी आकडेवारी आहे ही एक देवेश कपूर नावाचे एक कुठे यातले खूप संशोधक आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती गोळा केलेली आकडेवारी आहे. याचे प्रॉपर सोर्सेस अवेलेबल आहेत. म्हणून की लोकल गव्हर्नमेंट सध्या. अजून एक 2-3 मुद्दे मांडतो. केंद्र सरकारला कोणी म्हणजे की केंद्र सरकारने मग खर्च कसा चालवायचा? केंद्र सरकारकडे पैसे नाही, केंद्र आता युद्ध चाललंय, केंद्र सरकार डिफेन्ससाठी पैसे लागतील, अगदी बरोबर आहे, लागतील आणि ते खर्च केले पाहिजेत केंद्र सरकारने, त्याबद्दल काहीच दुमत नाही. परंतु केंद्र सरकारला नॉन टॅक्स रेव्हेन्यू हा प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो आणि तो वाढत चाललेला आहे. कसा ते लक्षात घ्या. नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे काय? तो नागरिकांकडूनच येतोय, तो काय आकाशात तर पडत नाही. करे तर सरकारचं उत्पन्न कुठलं आहे? आता बघा, आपण पेट्रोल भरतो, पेट्रोल साधारणपणे 100 ते 110 ही रेंज आता लोकांनी ऍक्सेप्ट केलेली पर लिटर प्राइस, आणि डिझेल ऑलमोस्ट त्याच लेवलला 5-7 रुपये कमी. आता आपल्याला माहिती आहे का की भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दरांनी क्रूड ऑइल घेतलं, मध्ये ते $34 गेलो, ते सोडून द्या, आता 74 काय $75 असेल. समजा हा रेट जरी तुम्ही घेतलात, म्हणजे अगदी $60-65 जरी ऍव्हरेज रेट घेतला, केले अनेक याच्या आजूबाजूलाच आहेत, तर त्यांनी क्रूड ऑइल आयात केलं, रिफाईन केलं, भारतात विकलं, तर त्याची जेवढी किंमत पडेल विथ रिझनेबल प्रॉफिट, तर ती किंमत आकारली जात नाही, आणि त्याच्यावरती कर, ती किंमत आकारली जात नाही. काय किंमत आकारली जाते? इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग. आपण पेट्रोल कधीच आयात करत नाही, पेट्रोल आयात करत, मग क्रूड ऑइल आयात करतो, जणू काही आपण पेट्रोलच आयात केलेलं आहे अशी कल्पना करून त्याची इंटरनॅशनल प्राइस काय असेल ती प्राइस रिफायनरी चार्ज करतात. आणि याच्यामधून म्हणजे पब्लिक सेक्टर रिफायनरी सुद्धा ही प्राइसिंग पॉलिसी आहे. या प्राइसिंग पॉलिसीमुळे आज केंद्र सरकारच्या खिशामध्ये
लाखो कोटी रुपयाचा विंड फॉल प्रॉफिट म्हणजे त्याला सुपर प्रॉफिट आहे. याला काय अर्थच नाही, याला कॉस्ट बेसिस नाहीये, याला रिझनेबल रेट ऑफ प्रॉफिटचा बेसिस नाही. हे नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे सरकारचा. ते सगळे आकडेवारी उपलब्ध आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मोदी सरकारच्या पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अशा प्रकारचा डिव्हिडंड, कारण सरकारची बँक आहे, सरकारचे हे असतात, त्यामुळे किती पैसे कुठे द्यायचे ते प्रॅक्टिकली सरकारच ठरवतं. एका अर्थाने रिझर्व्ह बँकेला जो काही नफा होतो तो संपूर्ण नफा आज केंद्र सरकार काढून घेते. रिझर्व्ह बँकेचे रिसोर्सेस आटत चाललेले आहेत. आता याचा परिणाम हा नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे. म्हणजे आणि तोट्यातले पब्लिक सेक्टर ऑफिसेस मोस्टली बंद केलेले आहेत. त्यामुळे नॉन टॅक्स रेव्हेन्यू सरकारचा, केंद्र सरकारचा वाढतोय आणि अशा प्रकारे तो वाढवला जाऊ शकतो. याच्यामुळे केंद्र सरकारला सोर्सेस उपलब्ध आहेत, राज्य सरकारांना ते नाहीत. मात्र राज्य सरकारांच्या जबाबदाऱ्या पुष्कळ जास्त आहेत. शेतकऱ्यांच्या डिस्ट्रेस आहे, कोण मोर्चा काढणार? शेतकरी. कुठे जाणार? राज्य सरकारकडे. विद्यार्थी कुठे जाणार? राज्य सरकारकडे. बेरोजगारी झाली, राज्य सरकारकडे. म्हणजे हे सगळे जे गरिबीचे विकासाचे प्रश्न आहेत ते पहिल्यांदा त्याची फ्रंट लाईन आहे राज्य सरकार, आणि जबाबदाऱ्या त्यांच्या एवढ्या आहेत, पण त्यांच्याकडे कर गोळा करण्याची क्षमता अत्यंत अल्प आहे. साधी गोष्ट घ्या, तुम्ही जर भारताचा टॅक्स जीडीपी रेशो पाहिलात, म्हणजे कर आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रमाण, ते जर समजा 17% किंवा 18% आहे, तर केंद्र सरकार त्यातले 11% कर हे केंद्र सरकार गोळा केलेले असतात आणि 6.5 किंवा 7% कर हे राज्य सरकारने गोळा केले. म्हणजे तिथं त्यांची पॉवर दुप्पट आहे ऑलरेडी. आता ते डिस्ट्रीब्यूट होतात, त्याच्यातले पुन्हा 41% डिस्ट्रीब्यूट होतात, आणि म्हणून आमची मागणी त्यातले 50% दुसरी अजून एक गोष्टीचा आम्ही त्यात समावेश केलेला आहे. म्हणजे थोडंसं जनरल सांगतो, मग 1-2 महाराष्ट्र स्पेसिफिक गोष्टी सांगतो. तो मुद्दा असा आहे की 15व्या वित्त आयोगाने अशी सूचना केली होती की तुम्ही कर, केंद्र सरकारला तुम्ही ते कर कुठले गोळा करता, तुमचा सगळा भर जो आहे तो कन्झम्पशन बेस्ड टॅक्सेस, म्हणजे थोडक्यात वस्तू आणि सेवांवरच्या करांवरती आहे. भले तुम्ही कस्टम्स घ्या, कस्टम्स ड्युटी म्हणजे वस्तूंवरचीच आहे ना शेवटी. एक्साईज आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, अगदी राज्यांचा वॅट सुद्धा आहे, किंवा केंद्राचा एक्साईज ड्युटी आहे, किंवा सेन वॅट जिथं जिथं पूर्वी होता तिथं वेगळ्या पद्धतीचा टॅक्स आहे, म्हणजे एक्साईज किंवा अन्य स्वरूपाचा. हे सगळे जे आहेत हे कमॉडिटी बेस्ड किंवा सर्व्हिस बेस्ड टॅक्सेस. ऑल दिस इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट टॅक्सेशन. हे गरीबही तेवढाच देतात आणि श्रीमंतही तेवढाच देतात. एका अर्थाने ते रिग्रेसिव्ह, म्हणजे प्रगती विरोधी, सामाजिक प्रगतीच्या काय मापदंडाच्या विरोधात जाणारी ही गोष्ट आहे की श्रीमंतांनी जास्त द्यावा, गरिबांनी कमी द्यावा, या तत्वाच्या बरोबर विरोधात जाणार आहे. म्हणून 15व्या वित्त आयोगाने अशी सूचना केली होती की त्यांनी जे काही इन्कम एस्टिमेट्स काढली, इन्कम टॅक्सच्या रिटर्न्स मधून येणारी आकडेवारी पाहिली, ते म्हणले की भारतामध्ये ब्लॅक मनी मोठ्या प्रमाणावर आहे, आणि म्हणून तुम्ही डायरेक्ट टॅक्सेस आणि वेल्थ टॅक्सेसचा विचार केला पाहिजे. ही 15व्या वित्त आयोगाची स्वतःची एक शिफारस आहे, एक फाइंडिंग आहे असं म्हणूया आपण. आम्ही असं म्हणलं की याचा थोडा विचार करा ना या पुढचा. त्यामुळे केंद्र सरकारने येत्या काळात त्यांचं उत्पन्न डायरेक्ट टॅक्सेस मधून वाढवावं. त्यांचं म्हणजे अर्थात त्यातला वाटा राज्य सरकारला मिळणारच. आता हे असे काही मुद्दे मांडले. महाराष्ट्राबद्दल थोडंसं की आता म्हणजे इथं ही बैठक जी झाली आणि महाराष्ट्रातले पक्ष आणि प्रतिनिधी इथं होते, तर मग महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती काय आणि त्या अनुषंगाने काही स्पेसिफिक मागणी करण्यात आली का? आता गेल्या काही वर्षामध्ये जे चित्र दिसतंय की महाराष्ट्र म्हणजे त्याचं आर्थिक केंद्र आहे मुंबई, त्याच्या खालोखाल पुणे, ठाणे वगैरे. त्यातलं मुंबईला पहिलं शूट करायचं काम हे केंद्र सरकार अतिशय पद्धतशीरपणे करतं. महाराष्ट्र राज्याच्या म्हणून ज्या काही गरजा, आकांक्षा आणि अपेक्षा आहेत त्यांना धूळ कशी चारता येईल असं गेले अनेक वर्ष हे प्रकार चालू आहे. आणि हे महाराष्ट्राच्या बाबतीत नाही तर सगळेच जे दक्षिणेकडची जी सगळीच राज्य आहेत त्या सगळ्याच राज्यांच्या दृष्टीने जर विचार केला तरी आपल्याला हेच दिसतं. तर स्पेसिफिकली महाराष्ट्राबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र हा GDPच्या म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 15% योगदान करणारा प्रांत आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे 9% ही आहे देशाच्या. परंतु वित्त आयोगाकडून महाराष्ट्राला जे काय मिळतंय मागच्या 15 वित्त आयोगाच्या मार्फत जे मिळालं ते फक्त 6.3% आहे.
6.3% आहे. याचं कारण का? मग जास्त कोणाला, मी कोणाला तरी जास्त गेलं. मग कोणाला जास्त गेलं? तर ज्या राज्यांनी, तिथं अनेक निकष जे वापरले जातात की कशाच्या आधारावरती हे राज्यांमधला हा वाटायचा पैसा, म्हणजे हॉरिझॉन्टल ज्याला म्हणतो, तर तो पैसा वाटायची जी काही पद्धती ठरवली होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा ज्या उत्तरेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणावरती नुसतं लक्षच दिलं नाही असं नाही, तर लोकसंख्या बेगुमानपणे वाढती आहे याचा थोडाही विचार केला नाही, त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढली, आर्थिक विकास काहीच झाला नाही आणि पर कॅपिटल उत्पन्न सुद्धा वाढलं नाही. त्याच्यामुळे एका बाजूला लोकसंख्या वाढते, राज्याचा आर्थिक विकास न झाल्यामुळे राज्य उत्पन्न वाढत नाही, म्हणजे पर कॅपिटल उत्पन्न अजून खाली जाते मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचाच फायदा म्हणजे त्यांच्या मागासलेल्या सामाजिक दृष्टिकोनाचा, स्त्रियांकडे बघण्याच्या अत्यंत प्रतिगामी दृष्टिकोनाचा जणू काही लाभ ही राज्य मिळवत आहेत अशा प्रकारची परिस्थिती. त्याच्यामध्ये त्याला कुठलंच काही शिक्षा नाही. आणि ज्या दक्षिणेकडच्या प्रांतांनी, त्यात महाराष्ट्र एक प्रमुख आहे, तामिळनाडू आहे, केरळ सगळ्यात पुढे आहे, त्याच्यामध्ये ज्यांनी सामाजिक प्रगतीची धोरणं राबवली, लोकसंख्या नियंत्रण चांगल्या पद्धतीने केलं, आपल्या राज्याचं व्यवस्थापन तुलनेने, म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेने खूपच चांगलं केलं. आता महाराष्ट्राचं नाव अर्थातच त्याच्यातून आता काही दिवसातच खाली जाईल या सरकारमुळे, तो वेगळा भाग वेगळा आहे. परंतु हे ज्यांनी काम केलं त्यांना मात्र करांमधला कमी कमी वाटा मिळतोय, हे एका बाजूला होते. आणि दुसऱ्या बाजूला ह्या राज्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद या परिसरामध्ये जरी उत्पन्न जास्ती असलं तरी सुद्धा आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रातले असे अनेक जिल्हे आहेत की जिथलं उत्पन्न हे बिहार, झारखंड सारखंच आहे. पण मोजताना कसं मोजलं जातं? अख्खा महाराष्ट्र, आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला हे पैसे कमी मिळतात. हे सगळ्या घटकांचा विचार करून आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे विशेष मागास जिल्हे आहेत त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही एअरमार्क करून द्या पैसे, विशेष जास्ती काहीतरी तरतूद केली पाहिजे. दुसरं, महाराष्ट्रामधली मायग्रेशन आहे महाराष्ट्रामध्ये, सगळे देशातले लोक येऊन महाराष्ट्रामध्ये पोट भरायला येतात, यावं, त्याने हरकत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना अगरकम मिळालाच पाहिजे, त्याच्याबद्दलही काय दुमत नाही. परंतु तो अर्थात वेगळा मुद्दा, वित्त आयोगाच्या बाहेरचा आहे. परंतु जेव्हा हे लोक येतात बाहेरून तेव्हा त्यांना धड इथली भाषा येत नाही, त्यांना इथे रोजगार काही डिस्ट्रेस मायग्रेशन असतं, किंवा डिस्ट्रेसमध्ये झालेलं स्थलांतर झोपडपट्ट्यांमध्ये त्यांना राहावं लागतं. मग त्याच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्रातले लोक राहतात, फक्त तिथे राहतात असं म्हणत नाही मी, परंतु अधिकाधिक प्रमाणात अधिकाधिक मार्जिनल स्टेटमध्ये जगतात. त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्था या सगळ्यासाठी महाराष्ट्राला खूप जास्ती खर्च करावा लागतो. त्याच्यासाठी महाराष्ट्राला वेगळं काहीतरी विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती होतात. का जास्ती होतात? याचं कारण असं की केंद्र सरकारची धोरण आहे त्याला जबाबदार. सपोर्ट प्राइस कोण जाहीर करतं? केंद्र सरकार. त्या अत्यल्प असतात. त्या खरेदीची योजना, त्या खरेदीची केंद्र कोणी काढली पाहिजे? केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली निघाली पाहिजे, निघत नाहीत. सगळी खरेदी झाली तर ती नॉर्थमध्ये होते, महाराष्ट्रात काहीच होत नाही. तिसरा मुद्दा आहे की आयात निर्यातीचं धोरण, कांदा निर्यातीला बंदी, साखर जरा प्राइसेस मिळायला लागले की निर्यातीला बंदी. ह्याचा परिणाम असा होतो की यांना आत्महत्या करायची वेळ होते. सोयाबीनचे शेतकरी असेल, कापसाचे शेतकरी असेल, मराठवाडा, विदर्भातले, त्या आत्महत्या या कारणामुळे करतात. म्हणून आम्ही सांगितलं की त्याच्यासाठी एक वेगळं पॅकेज मिळालं पाहिजे. आणि अॅनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्टचा प्रश्न आहे, जो मोठा आहे अतिशय. जंगल राखायची असतील तर त्याच्यासाठी काहीतरी एक वेगळं आम्हाला हे मिळायला पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये तर एवढं इंडस्ट्रियल ग्रोथ होते आहे, आणि आता गडचिरोलीमध्ये होणार. गडचिरोलीमध्ये फॉरेस्ट कव्हर आहे आम्हाला, पण तुम्ही आता खाण उद्योग काढणार, तिथं फॉरेस्ट कव्हर जाणार. फॉरेस्ट कव्हर गेलं म्हणून इकडचा फॉरेस्ट कव्हर साठी म्हणून जो एक पर्सेंटेज आहे ते आमचं जाणार. तेव्हा या सगळ्याचा साकल्याने विचार करून महाराष्ट्रासाठी काही विशेष, आणि हा पहिला जो मी मुद्दा सांगितला की जे लोक सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत, जातीयवादी, जमातवादी, खाप पंचायतीचं राजकारण जे करतात, आंतरजातीय विवाह केले म्हणून मुर्दे पाडतात, त्या राज्यांना, इतक्या मागास विचाराच्या राज्यांना, आणि मागास पद्धतीनं, मागास म्हणजे वैचारिक दृष्ट्या मागास पद्धतीनं जे राज्य करतात त्यांना हा डिव्हिडंड मिळता कामा नये. त्यांना जर निधी द्यायचा असेल तर तो विशिष्ट कारणासाठी मार्क करूनच द्यायला पाहिजे.
तर मग इकडचा निधी तुम्ही तिकडे दिला तर त्याला काहीतरी समर्थन आहे. या सर्वसाधारणपणे मागण्या या आम्ही मांडतो. केल्या अजूनही काही आहेत पण आता वेळेअभावी ते सगळ्याच काही सांगणं शक्य नाही. नाही. मगाशी सर तुम्ही मेन्शन केलेत की कसं केंद्र आणि राज्य सरकारांमधले जे आर्थिक संबंध आहेत ते कसे बदललेले आहेत आणि गेल्या 10-15 वर्षातला तर तो अजून मोठा आपल्याला बदल दिसलेला आहे. तर हे बदल नक्की कशामुळे झालेत? हे बदल या कारणामुळे झालेले आहेत. अर्थातच त्याचं कारण राजकीय आहे आणि आर्थिक धोरणाचं म्हणजे आर्थिक राजकीय धोरणाचं आहे. आर्थिक राजकीय धोरणाचं म्हणजे असं की आता भारताचं सर्व औद्योगिक आर्थिक धोरण हे अतिशय टोकाच्या कॉर्पोरेट सेंट्रलायझेशन म्हणून म्हणजे विशिष्ट कॉर्पोरेटच्या हातामध्ये संपूर्ण आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण आणि संपूर्ण सत्ताधारी पक्ष त्यांच्या सगळ्या परिवारासहित त्यांच्या मागे उभा करायचा या धोरणाच्या दिशेने चालले. आणि अदानी आणि अंबानी ही त्याची मूर्तिमंत पुतळे आहेत. म्हणजे त्याचे बंदरं, विमानतळं, खाणी, रस्ते, तुम्ही फक्त नाव घ्यायचं ते सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. वीज, एव्हरीथिंग. आणि त्यांचे अनेक गैरव्यवहार इतके उघड होत असताना हे केंद्रीकरणाचं जे धोरण आहे हे जर राबवायचं असेल तर राज्यांचे अधिकार हे कट केले पाहिजेत. त्यांना केंद्रावरती म्हणजे त्यांना भिकेला लावलं पाहिजे, त्यांना केंद्रावरती अवलंबून ठेवलं पाहिजे आणि सगळ्या अधिकाराचं केंद्रीकरण केलं पाहिजे. ही त्यांची दृष्टी आहे. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 5 वर्ष घेतल्या गेल्या नाही. सुप्रीम कोर्टाचं कारण दाखवलं गेलं. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत की महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे त्यांचा काही फॉलोअप तर सोडा, तेच तारखा घेत आहेत. त्याच्यामुळे हे सगळं उशीर झालेलं आहे. म्हणजे हे त्यांचं धोरण आहे. आणि म्हणून हे धोरण राबवण्यासाठी आणि हे करण्यासाठी पुन्हा त्यांना एक धार्मिक ध्रुवीकरणाचे जे त्यांना प्रोग्राम राबवायचा आहे तो या धोरणाचा एक भाग आहे. फॅसिझम राबवायचा असेल तर त्याला कुठली तरी एक धार्मिक तेढ, द्वेष, हिंसा ही निर्माण करत राहिली पाहिजे सतत देशात. मग ती केंद्रीय पद्धतीनं ते त्यामुळे प्रादेशिक संस्कृतींना, प्रादेशिक भाषांना, प्रादेशिक विकास करणाऱ्या पक्षांना पूर्णपणे विरोध, त्यांना रोड रोलिंग करून त्यांना कॉर्नर करायचं. स्वतःचे सहकारी पक्ष ते असले तरी त्यांना चिरडून काढायचं. हे महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेनेच्या निमित्ताने पाहिलेलं आहे. ही त्यांचं अखिल भारतीय धोरण आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ते राज्यांना अशा प्रकारे मागं रेटण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक बाबतीमध्ये ते राज्यांची कोंडी कशी होईल अशा पद्धतीनं काम करतात. आणि जिथं करता येणार नाही त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट उचलतात आणि ते गुजरातमध्ये घेऊन जातात. जणू काही हे गुजरातचेच पंतप्रधान आणि गुजरातचेच गृहमंत्री असावेत. सर, शेवटचा प्रश्न आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही अशी सगळी परिस्थिती आता आहे आणि सुरुवातीलाच म्हटलं की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस ही चर्चा आपण बघायचो, सतत ह्याबद्दल केंद्र सरकारकडे मागणी झालेली बघायचो की हा जो जीएसटीच्या शेअरबद्दल मला वाटते त्यावेळेस जोरदार बातम्या येत होत्या, चर्चा सुरू होत्या. पण आता अशी चर्चा आपण राजकीय लेवलला इतकी होताना बघत नाही, स्पेशली राज्य सरकारकडून आपल्या होताना बघत नाही. तर सध्या आपली अशी पोझिशन आहे का किंवा एवढं वजन आहे का जे सरकार आपलं आहे की हे जे हक्क आहेत राज्यांचे, हे जे आर्थिक हक्क स्पेसिफिकली आपण आता बोलतोय तर त्याची मागणी करण्याचे, त्याचे फॉलोअप करण्याचे किंवा ही अशी फक्त वजनच नाही तर असं त्यांचं विल पॉवर तरी दिसतीये का की हा सगळा पाठपुरावा होऊ शकतो? आता इथल्या राज्यांचे प्रत्येक निर्णय त्यांच्या IAS ऑफिसर्स जे आहेत त्यांच्या मार्फत केंद्र सरकारच घेत असतं. हे IAS ऑफिसर्स नावाची जी एक लॉबी आहे ही लॉबी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातली ही बाहुली आहेत आणि कॉर्पोरेटच्या हातातली बाहुली आहेत. मी अतिशय जबाबदारीने विधान करते, काय अपवाद वगळता. ही कॉर्पोरेट्सची जी धोरणं असतात ती धोरणं यांच्या मार्फत ही राबवली जातात आणि त्याचे फक्त चेहरे जे असतात हे स्थानिक, हे सत्ताधारी पक्षाचे जे स्थानिक पुढारी आहेत हे त्याचे फक्त चेहरे असतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार जे आहे हे महाराष्ट्रातलं सरकार हे केंद्र सरकारचं एक बाहुलं सरकार आहे. त्यांना स्वतःचा असा कुठलाही विचार नाही, त्यांना स्वतःची अशी कुठची धोरणं नाहीत. ते जे केंद्र सरकार सांगेल ते, आता म्हणतात डबल इंजिन सरकार हा शब्दच घ्या तुम्ही, त्याला आम्ही आक्षेप घेतला याच्यामध्ये. त्या शब्दाला बंदी घाला. काय म्हणायचं तुम्हाला डबल इंजिन सरकार म्हणजे? तुम्ही धमकी देते सरळ मतदारांना
की जर तुम्ही आमच्या पक्षाचं सरकार निवडलं नाहीत केंद्रात म्हणजे भाजपचं, तर तुमची आर्थिक कोंडी करू आम्ही. अशी सरळ सरळ धमकी आहे. आणि आमचं जर सरकार आलं तर तुम्ही 36,000 कोटी रुपये कुठल्याही नियोजनाशिवाय वाटणाऱ्या आणि त्याच्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आणि आशा कर्मचाऱ्यांचे वेतन थकवणाऱ्या सरकारबद्दल आम्ही काही बोलणार नाही. कारण का ते आमचं सरकार आहे. तेव्हा एकंदर हे सगळंच धोरण राज्यांचं राजकारण, संसदीय राजकारण आणि राज्यांची अर्थव्यवस्था ही कोलमडून टाकण्यासाठी जे काही कालावधी जावा लागेल तेवढा कालावधी फक्त ते काढतायत. बाकी सर्व त्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार याच्याबद्दल काही बोलेल अशी सुतराम सुद्धा आशा करण्यात काही अर्थ नाही. बरोबर. वाटतं ह्याच नोटवर आपण आजची ही चर्चा थांबूयात. सर, थँक्यू. तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात आणि हा अतिशय महत्वाचा जो विषय आहे तो तुम्ही अतिशय सविस्तरपणे समजावून सांगितलात सर्वांना. मला वाटतं तुमच्याही ज्ञानात याबद्दल भर पडली असेल. आणि हा ज्या सतत आपण बातम्या ऐकत असतो फक्त महाराष्ट्राबद्दलच नाही तर वेगवेगळ्या राज्यांबद्दल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, तर त्याची पार्श्वभूमी नक्की काय आहे आणि त्याच्या मागे नक्की काय गोष्टी आहेत ह्याबद्दल आज तुम्ही खूप सविस्तरपणे सांगितलं. इंडी जर्नलवर अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज असतील, एक्सप्लेनर्स असतील, हे तुम्हाला आमच्या या चॅनलवर बघता येतील. त्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करू शकता. आम्ही पूर्णपणे तुम्हा वाचकांच्या देणगीवर काम करतो, त्यामुळे नक्की आम्हाला मदत करणं कन्सिडर करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.